हॅलो स्टुडंट, वेलकम टू रुद्र कोचिंग क्लासेस. तर आज आपण 30च्या पुढचे टेबल कसे तयार करायचे ह्याची ट्रिक शिकणार आहोत. सगळ्यांना 30पर्यंत टेबल येतात किंवा मग 30पर्यंत टेबल हे बुकमध्ये असतात, त्याच्यामुळे आपण सगळे ते व्यवस्थित पाठ करू शकतो. पण 30च्या पुढचे पाढे कसे तयार करायचे हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर पाहूया. सपोज मी इथं घेतलं 37. आता 37चा टेबल तयार करायचा आहे आपल्याला. तर इथं काय करायचं, आधी 3चा टेबल राईट करायचा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 7 जा 21, 3 8 जा 24, 3 9 जा 27, 3 10 जा 30. आता इथं आपण काय करू, 7चा टेबल तयार करू. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28, 7 5 जा 35, 7 6 जा 42, 7 7 जा 49, 7 8 जा 56, 7 9 जा 63, 7 10 जा 70. तर 3 आणि 7 दोघांचे पण आपण टेबल राईट करून घेतलं. ठीक आहे. आता इथं पहा, 3 आणि 7 काय झालं, इथं तसंच लिहायचं 37. आता इथं 6 आहे आणि इथं 14 आहे. तर इथं हा 4 असा येईल आणि ह्या 6 आणि 1ची ॲडिशन होऊन इथं होईल 7 74. इथं युनिट प्लेस आहे आणि ह्या टेन्स प्लेसवर 0. जर समजत नसेल तर जे सिंगल नंबर आहे तिथं तुम्ही असं 0 पण घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला ॲडिशन करायला सोपे होईल. तर पहा, इथे 1 आहे, युनिट प्लेसवरचा 1 तसाच. 9 आणि 2 11, इथे 8 तसाच. 2 आणि 2 4 आणि हा 1 तसाच. आपल्याला फक्त ह्या 2 मधले जे नंबर आहेत त्याची ॲडिशन करायची आहे. इथं हा युनिट प्लेसवरचा 5 तसाच येणार आहे. 5 आणि 3 8 आणि हा 1. इथे युनिट प्लेसवरचा 2 तसाच. 8 आणि 4 12. 12चा 2 आणि 1 याच्यामध्ये कॅरी करून ॲड करायचं, म्हणजे 1 आणि हा कॅरी 2. नंतर इथे 9 4 आणि 1 5 2. इथे 6 तसाच. 4 आणि 5 9 2. इथे 3 तसाच. 6 आणि 7 13. 13चा 3 इथे राईट केला. 1 ह्याच्यामध्ये ॲड करूया आपण 3 आणि 370. तर इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टेबल कसा बनवायचं हे शिकवलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही 30च्या पुढचे कुठले पण टेबल एकदम अशा ट्रिकने बनवू शकता.